आपल्या चॅनलवर रोज नवीन अशा रेसिपी आपण पाहत असतो, पण आज आपण काहीतरी पारंपरिक आणि चविष्ट असा पदार्थ पाहणार आहोत। करायला सोपा, चवीला अगदी सुंदर आणि पौष्टिक असा हा पदार्थ आहे, तो म्हणजे ज्वारीचे आंबील। थंडगार असा आंबील चवीला अगदी भन्नाट लागतं। जर तोंडाची चव गेलेली असेल, काही खावंसं वाटत नसेल ना, तर हे आंबील तुम्ही एकदा नक्कीच करून बघा, चवीला अगदी भन्नाट लागतं। चला तर मग या पारंपरिक चविष्ट अशा ज्वारीच्या आंबीलची रेसिपी आज आपण पाहूया। तर सर्वप्रथम तर आपल्याला एका बाउलमध्ये 2 चमचे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। 2 चमचे पुरेसं होतं। आता यामध्ये 2 चमचे आपण दही घालायचे। दही शक्यतो आंबट वापरायचं, जेणेकरून आपल्या या आंबीलला चव छान येते। चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं। आता आंबीलसाठी लागणारे काही जिन्नस आपण पाहून घेऊ। तर इथे मी पाव चमचा कच्चं लसूण ठेचून घेतलं आहे, पाव चमचा जिरे घ्यायचे, एक हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची आणि थोडीशी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर। लसणाची पेस्ट आपल्याला पिठामध्येच घालून घ्यायची आहे। कच्चं लसूण आंबीलमध्ये यूज केल्याने आंबील चवीला तर छान लागतं, सोबतच जर तुम्हाला सर्दी वगैरे असेल ना, तर एका मेडिसिनचं काम देखील हे कच्चं लसूण करतं, तर त्याकरिता कच्चं लसूण तुम्ही आवर्जून घाला। आता एक अर्धी वाटी पाणी घालून सर्व मिश्रण आपण छान असं ढवळून घेऊया। तुम्ही बघू शकता छान असं ढवळून घेतलंय। थोडं थोडं करून आपल्याला पाणी यामध्ये ॲडजस्ट करायचे। इथे मिश्रण असं मस्त तयार झालेलं आहे। तर आता इथे आपल्याला एका स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचे। त्यामध्ये थोडेसे जिरे, हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि पाण्याला एक उकळी काढायची आहे। पाण्याला उकळी आली ना की मस्त असं कालवत तयार मिश्रण घालायचं, जेणेकरून त्या पिठाच्या गुठळ्या तयार नाही होणार। सर्व मिश्रण मी यामध्ये घातलं आहे। आता मंद आचेवरती मस्तपैकी हे आंबील आपण शिजवून घेऊया। आंबील शिजवताना ना त्याला सतत असं हलवायचं, ढवळायचं, जेणेकरून आंबीलला खाली बूड लागत नाही आणि ते करपत देखील नाही। आता मंद आचेवरती आंबील शिजवून घेऊया। आंबीलवर थोड्याच वेळामध्ये अशी मस्त साय यायला सुरुवात होते, याचा अर्थ आपलं हे आंबील व्यवस्थित असं शिजलेलं आहे। तुम्ही बघू शकता आंबीला मस्त अशी उकळी देखील आलेली आहे। या स्टेजवरती हे आपलं आंबील शिजलेलं आहे असं समजायचं। आता आंबील एक वेळ कालून घेऊ आणि भरपूर अशी कोथिंबीर यावरती घालूया। आता इथे आपलं आंबील बनवून तयार आहे। तुम्ही गरमागरम आंबील पिऊ शकता, चवीला अगदी मस्त लागतं। थंडीमध्ये गरमागरम आंबील प्यायला खूप छान मजा येते। आणि जर तुम्हाला थंड आंबील हवं असेल ना, तर तुम्ही याला मस्त असं थंड करा किंवा थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा। हे चवीला अगदी भन्नाट लागतं। मस्त गारगार असं उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे आंबील एन्जॉय करू शकता। तर हे पौष्टिक आणि चविष्ट असं ज्वारीचं आंबील तुम्ही एक वेळ नक्कीच करून बघा। कसं झालं कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंतसाठी धन्यवाद।